बिना ओव्हन बिना मैदा घरच्या घरी बनवूयात बेकरीसारख्या कुकीज। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, त्याहून कमी बेसन पीठ, पाऊण वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तूप। एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि त्या कढईमध्ये स्टँड ठेवून ती प्रीहीट करायला 10 मिनिटे ठेवूया। मीठ टाकल्यामुळे ते बेक होण्यास मदत होते। एका बाउलमध्ये अर्धी वाटी तूप घेऊन त्यात पाऊण वाटी पिठी साखर घालून ते अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटून झाल्यानंतर त्यात पीठ, बेसन आणि रवा एकत्र करून घेऊया। एकत्र करताना त्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा नाहीये, आपल्याला वरचे वर एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या कुकीज तयार करून घेऊया। अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे। या पद्धतीने आपल्या 5 ते 6 कुकीज आपण तयार करून घेतलेले आहेत। त्यात सजावटीसाठी थोडंसं आपण क्रश केलेला बदाम टाकून घेऊया। या कुकीज आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून घेऊया आणि मंद आचेवरती कमीत कमी 20 ते 25 मिनिटे आपल्याला हे बेक करून घ्यायचे। 20 ते 25 मिनिटांनंतर आपण बेक केलेल्या कुकीज काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता की त्या अगदी कुरकुरीत आणि व्यवस्थित शिजलेल्या आहेत। या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बेकरीसारख्या कुकीज तयार करू शकता। यासारख्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा।